नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PS कॉमर्स या चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. HSC बोर्ड एक्झाम फॉर्म, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, 12वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी मार्च फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओचा यूट्यूबवरती सर्च करण्यासाठी नंबर आहे PS कॉमर्स स्पेस 12027. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की बोर्ड परीक्षेसाठी तुमचे आवेदनपत्र बोर्ड एक्झामिनेशन फॉर्म म्हणजेच परीक्षा फॉर्म भरण्यात येणार आहे. 12वी बोर्ड परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सोबत पुढील आवश्यक कागदपत्रे घेऊन येणे किंवा यावे किंवा आपल्यासोबत ठेवावी. पहिलं कागदपत्रे पाहता सर्व विद्यार्थ्यांनी पासपोर्ट साईज चांगल्या गुणवत्तेचा शालेय गणवेशातील जरी नसेल तरी तुम्ही बॅकग्राऊंड फेंट असलेला अशा प्रकारचा चांगल्या प्रकारचा ड्रेसवरचा फोटो 2 प्रतीमध्ये किंवा 1-2 प्रती जास्त ठेवल्या तरी काही हरकत नाही, तर सोबत ठेवावा. सध्याचे 2 पासपोर्ट साईज फोटो घेऊन यावेत. फोटो मार्कशीट सर्टिफिकेटवरती येणार आहेत. फोटो मार्कशीट आणि सर्टिफिकेटवर येत आहे, त्यामुळे सफेद किंवा पांढरा रंग, व्हाईट बॅकग्राऊंड किंवा फेंट बॅकग्राऊंड असलेले स्पष्ट फोटो जमा करावेत किंवा द्यावेत. दुसरं कागदपत्र विद्यार्थ्यांचे आधार कार्ड झेरॉक्स आपल्या सोबत ठेवायचे, कारण त्यावरच आपल्याला माहिती आपण फॉर्म भरण्यासाठी वापरणार आहोत. उदाहरणार्थ नावाचं स्पेलिंग असेल, आधार कार्डचा नंबर असेल तर यावरून आपण घेणार आहोत. तिसरं आहे विद्यार्थ्यांचा 10वी शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स कॉपी. ही पण खूप महत्त्वाची आहे, सोबत ठेवावी लागेल स्पेलिंग, नावाचं स्पेलिंग वगैरे चेक करण्यासाठी. त्याचप्रमाणे 10वीच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स म्हणजे 10th मार्कशीट कॉपी. 5 नंबर आहे इयत्ता 11वी मार्कशीटची झेरॉक्स. 6वं आहे विद्यार्थ्यांचे स्वतःचे किंवा पालकांचे पासबुक झेरॉक्स किंवा चेक झेरॉक्स विथ IFSC कोड, अकाउंट नंबर त्यावरती पाहिजे आहे. अकाउंट नंबर IFSC कोड सह आपल्याला हवा आहे. याचा मी उपयोग तुम्हाला फॉर्म भरतानाचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. पण त्याचा उपयोग काय आहे की जर तुमची फी जर परत आली तर तुम्हाला ती कोणत्या अकाउंटवर जमा करायची यासाठी हा अकाउंट नंबर घेऊन ठेवतात बोर्ड, जर भविष्यात त्याचा उपयोग करू शकतात. 7 नंबरचा आपल्याला डॉक्युमेंट्स आहे विद्यार्थी मागास व प्रवर्गामध्ये असल्यास जात प्रमाणपत्राची झेरॉक्स, कास्ट सर्टिफिकेट कॉपी सोबत ठेवा. 8 नंबर आहे बोर्ड परीक्षा फी. बोर्ड परीक्षा फी तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये सांगितली जाईल किती आणायची आहे, तर त्याप्रमाणे 1000च्या आसपास किंवा थोडीफार कमी जास्त सोबत ठेवा. कायमस्वरूपी चालू असणारा मोबाईल नंबर आपल्याला लागणार आहे, परमनंट मोबाईल नंबर, कारण उद्या तुम्हाला संपर्क करायचा ठरला तर तुम्ही तात्पुरता असणारा चालू असणारा मोबाईल नंबर देऊ नका, तर जो तुम्ही भविष्यात चालू ठेवणार आहात असाच मोबाईल नंबर द्यायचा आहे. 10वा आहे विषय कोड क्रमांक, सब्जेक्ट डिटेल्स. याबद्दलचा जो व्हिडिओ आहे त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर सब्जेक्ट कोड वगैरे त्या फॉर्म भरण्याच्या जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पण सांगितलं आहे, त्याचीही लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. 11 नंबर आहे सध्याचा पत्ता, रेसिडेन्शियल ॲड्रेस, म्हणजे तुम्ही आता सध्या कुठे राहता किंवा जर आधार कार्डचा पत्ता तो पत्ता सेम असेल तर त्यावरचाच पत्ता तुम्ही घ्यायचा आहे. 12 नंबर आहे स्वतःची निश्चिताची सही. तुम्ही आता 10वीला असताना सही केली होती, परत तुम्हाला सही बदलण्याची इच्छा असेल तर आता सही निश्चित करा. सर्व ठिकाणी ती सही एका सारखी सही सर्व ठिकाणी तुम्हाला वापरायची आहे. सेल्फ कन्फर्म साइन ऑर सिग्नेचर. 13 नंबर आहे अपंगत्वाचा दाखला. आता हा जर असेल तर जर असेल तर काय होतंय, 30 मिनिटे पेपर लिहिण्यासाठी तुम्हाला वाढून मिळतात, तर त्यामुळे तुम्ही नक्कीच दाखला तुम्ही त्या ठिकाणी घेऊन या आणि त्याचं माहिती त्या फॉर्म भरताना द्या. इफ हँडिकॅप सर्टिफिकेट. 14 नंबर आहे सर्व गुणपत्रक प्रती सर्व रिपीटर विद्यार्थ्यांनी आणणे लक्षात ठेवावे, कारण जे रिपीटर स्टुडंट आहे त्यांना मागील गुणपत्रक असणं आवश्यक आहे, कारण कोणत्या परीक्षेमध्ये कोणत्या विषयामध्ये ते पास झालेले आहेत हे त्याच्यावरती लिहिलेलं आहे, तर त्याचा उपयोग, त्याचा पुरावा या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. इफ रिपीटर ऑल प्रिव्हियस एक्झाम मार्कशीट कॉपीज. 15 नंबर आहे बोर्ड फॉर्म. हा फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ सुद्धा या किंवा त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे, तर ज्यांनी फॉर्म भरला नसेल तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही फॉर्म आरामशीर भरू शकता. खूप सोप्या पद्धतीने मी फॉर्म कसा भरायचा हे माहिती दिलेली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.